सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी स्नेहल। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून या ढगाळ वातावरणामुळे गारठा कमी झाला होता। आज सकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने वातावरणात गारठा वाढलाय। धुळे महानगरपालिकेने 5 कंदील भागात असलेल्या भाजी विक्रेत्यांसाठी नवीन जागा आरक्षित केली आहे। मात्र या नवीन जागेऐवजी आम्हाला पुन्हा आमच्याच जागेवर बसू द्यावे अशी मागणी विक्रेत्यांकडून होत आहे। महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयावर भाजी विक्रेत्यांनी आक्षेप घेत आंदोलन सुरू केले। त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असल्याचे चित्र आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाले। महानगरपालिकेने मात्र नवीन आरक्षित केलेल्या जागेवर भाजीपाला विक्री करावी असं सांगण्यात आलंय। अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे आले असता येथे उपोषणाला बसलेल्या रिक्षा चालकांनी त्यांचा ताफा अडवलाय। यावेळी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी रिक्षा चालकांशी संवाद साधला व रिक्षा चालकांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार तसेच हिट अँड रन कायद्याबद्दल आज हिंगोलीत जात असून मुख्यमंत्री यांच्याशी आपल्या मागण्यासंदर्भात चर्चा करेल असे यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रिक्षा चालकांना सांगितले। स्टे देने का काम केंद्र सरकार ने किया है, अभी वो फाइनल नहीं हुआ, लेकिन आपकी जो डिमांड है इसके अंदर राज्य सरकार की तरफ से जो भी आपको मदद लगेगी, चाहे रिक्शा स्टैंड की हो, चाहे पुलिस वाले की तरफ से जो तुमको इलीगल पावतियाँ दिया जाता है वो पावती के बारे में हो, या देश के जो भी ड्राइवरिंग के बारे में या मोटर व्हीकल के बारे में जो कायदा बनाया गया है उस कायदे में आपकी जो मांग है वो मेरे पास मेरा आदमी भेजता हूँ, उनके पास दे दो, उसको मैं लगा के केंद्र सरकार को भी भेजेंगे और राज्य सरकार को भी बोलेंगे यार यहाँ के कमिश्नर, पुलिस कमिश्नर या जो वाहतूक के जो डीसीपी रहते हैं इनके तरफ से करेंगे। जेवढे रिक्षा शेतकरी आत्महत्या करू राहिले त्याच्यापेक्षा डबल रिक्षावाले मारणार। 3 दिवसापासून आमच्याकडे कोणी बघितलेलं नाही। उसके बारे में एक मीटिंग लगा के सब अधिकारी को बुला के हिंगोली जाना है, मैं हिंगोली जा रहा हूँ। हिंगोली में मुख्यमंत्री महोदय आ रहे हैं, उनका कार्यक्रम करके आने के बाद मैं करता हूँ। संविधानानुसार आणि नियमानुसार शिंदे गटाचे 16 आमदार झालेच पाहिजेत आणि जर शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाले नाहीत तर ते भाजपाचे वेगळे संविधान असेल ज्यानुसार आजचा निकाल दिला जाईल अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केली आहे। अध्यक्षांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखावी असा सल्ला देखील आदित्य ठाकरेंनी दिलाय। नवीन वाहन कायदा विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी देखील बंदची हाक दिली। त्यामुळे आज सकाळपासून शहरातील रिक्षा आणि ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या काळी पिवळी टॅक्सी संपूर्णपणे बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। परिणामी शहरात धावणाऱ्या सिटी बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। धुळे शहरातील धान्य गोडाऊन येथे मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशीन ठेवण्यात येतात। या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड करीत तसेच या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड करीत काही साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या परीक्षेदरम्यान संशोधक विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त केलाय। या परीक्षेला विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेला सील नसल्याने विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा निषेध केला। याआधी या परीक्षेचा पेपर फुटला होता आणि आज देखील सील नसल्याने शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने बघावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। 2022 चा संशोधक विद्यार्थी आहे। 24 डिसेंबर 2023 रोजी बार्टी सारथी महाज्योती यांची पीएचडी फेलोशिपची परीक्षा घेण्यात आली। त्यामध्ये 2019 चा ॲज इट इज पेपर दिल्यामुळे शासनाने तो परत रद्द करण्यात आला आणि आज तारीख म्हणजे 10 जानेवारी 2024 रोजी पुन्हा हा पेपर घेण्यात आला। तर यामध्ये सुद्धा त्यांनी पूर्णपणे पेपर फुटलेल्या सर्व विद्यार्थ्यांना दिलेला आहे। नागपूर असेल
कोल्हापूर असेल, पुणे असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा तुम्ही आक्रोश या ठिकाणी पाहू शकता की पूर्णपणे ही शासनाची गलती आहे. यामध्ये सारथी असेल, महायुती असेल, बार्टी असेल आणि सेट विभाग असेल, यांना सहज साधा पेपर सुद्धा काढता येत नाही आणि विद्यार्थ्यांची सरसकटची फेलोशिपची मागणी आहे गेल्या 4 महिन्यापासून लागू आहे ती या ठिकाणी लागू करत नाही. तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा या परीक्षेवर पूर्णपणे निषेध असेल आणि सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून सरसकट फेलोशिप मंजूर करण्यात यावी. आमदार अपात्रता प्रकरणावर काही तासात निर्णय येणार आहे. त्याआधी अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र होतील असा दावा केलाय. विधानसभा अध्यक्षांनी नियमानुसार पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार जर निर्णय दिला तर शिंदे गटाचे आमदार 100% अपात्र होतील असे भास्कर जाधव म्हणाले. जे अध्यक्ष न्यायालयाच्या दबावाला ऐकत नाहीत त्यांच्यावर आम्ही काय दबाव टाकणार? आमच्या दबावाला ते घाबरणार का? निर्णय घ्यायला किती टाळाटाळ केलं हे लहान मुलांना सुद्धा कळते अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केली. एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय. याबाबत उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाला मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केलाय. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आई वडील व भाऊ किरण सामंत यांच्या उपस्थितीत सुदेश मयेकर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालाय. सुदेश मयेकर यांच्या आजारपणात किरण सामंत व कुटुंबियांनी आधार दिला होता, परंतु राष्ट्रवादी पक्षाकडून कोणतीही विचारणा केली नाही. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.